ही बातमी पहा मित्रमैत्रिणींनो. आज पुण्यामध्ये राहुल गांधी येणार आहे, तर ते यायच्या आदल्या दिवशी म्हणजे काल रात्री पुण्यामधल्या एका प्रसिद्ध इंजिनिअरिंग कॉलेजमध्ये प्रचंड राडा झाला. काँग्रेसची स्टुडंट विंग आणि ए-बी-व्ही-पीचे लोक या ठिकाणी होते आणि या ठिकाणी असं म्हणलं जातंय, की हे ए-बी-व्ही-पीच्या विद्यार्थ्यांनी या सी-ओ-ए-पी कॉलेजमधल्या ज्या विद्यार्थिनी राहुल गांधी यांच्या कार्यक्रमाला येणार होत्या किंवा ज्यांनी राहुल गांधी यांच्यासाठी संदेश पाठवला किंवा ज्यांनी त्यांच्यासाठी स्टेटस ठेवले, पोस्ट लिहिल्या, त्या मुलींना या लोकांनी, घाबरलेल्या लोकांनी कोंडून ठेवलं, डांबून ठेवलं आणि सांगितलं की जायचं नाही कार्यक्रमाला. तुम्ही जर कार्यक्रमाला जाल तर बघा. हे असं झाल्याच्या नंतर त्या ठिकाणी जे आहे ते खूप म्हणजे दुपारपासून हे वातावरण खरं तर तणायला सुरुवात झाली होती. आणि या डांबून ठेवलेल्या मुलींना काही कळलं नाही की काय करावं नेमकं. तर म्हणून मग त्यांनी काही मुलींनी आपल्या भावाला फोन केला, काही मुलींनी त्यांना असं वाटलं की राहुल गांधींकडून किंवा त्यांच्या पक्षातल्या काही लोकांकडून मदत मिळेल म्हणून त्यांच्या इतर लोकांना त्यांनी फोन करून बघितले आणि नंतर मग तो फोन डायरेक्ट काँग्रेसच्या वेगवेगळ्या कार्यकर्त्यांपर्यंत गेला, नेत्यांपर्यंत गेला. तर हे सगळे लोक त्या ठिकाणी पोहोचले काल रात्री पुण्यामध्ये त्या कॉलेजला, जिथे मुलींवर प्रेशर आणलं गेलं, मुलींना दमदाटी केली गेली आणि सांगितलं की हे जे तुम्ही सांगितलं, तुम्ही जे मीडियाला बाईट देत आहात, की आमच्या कॉलेजची फी वाढलेली आहे, आम्हाला अशा अशा समस्यांना सामोरं जावं लागतंय, आमचं हे रखडलेलं आहे, ते सगळं जे आहे ते तुम्ही देतायत, ते सांगितल्याबद्दल माफी मागा, तसं काही नाही आहे असं म्हणा, असे म्हणून जबरदस्ती त्यांच्याकडून व्हिडिओ सुद्धा काढून घेतलेले आहेत. म्हणजे बघा काय लेवलला हे लोक गेलेले आहेत. एक तर राहुल गांधी यांची क्रेज तुम्ही जर पाहिली तर पुण्यामध्ये जिथे एक त्यांना 2-3 हजार विद्यार्थी अपेक्षित होते, त्या ठिकाणी आत्ताचीच बातमी आहे की या ठिकाणी 42,000 विद्यार्थ्यांनी त्या QR कोडवर नोंदणी केलेली आहे. 42,000. तुम्ही विचार करा, इतक्या मुली आहेत, फक्त मुली की ज्या इंटरेस्टेड आहेत तिथे जाण्यासाठी. आणि एवढं सगळं असताना हे बघवत नाहीये इथल्या लोकांना. तुम्हाला माहिती आहे कोणाला बघवत नाही ते. आणि त्यामुळे मग त्यांनी या कार्यक्रमाला गालबोट कसा लावता येईल, मुलींना कसं भीती दाखवता येईल, जाऊ नका म्हणता येईल, म्हणून प्रयत्न सुरू केले. अर्थात फक्त सी-ओ-ई-पी हे जे शिवाजीनगरचं कॉलेज आहे, तिथंच नाही तर इतर अनेक ठिकाणी सुद्धा विद्यार्थ्यांना धमकवलं गेलेलं आहे, मुलींना, तरुणींना, की तुम्ही जायचं नाही या कार्यक्रमाला. आणि सी-ओ-ई-पीचा तर तिथे काँग्रेसचे कार्यकर्ते गेले, एन-एस-यू-आयचे विद्यार्थी गेले. त्याच्यामुळे जे आहे ते हा मुद्दा जो आहे ते चर्चेमध्ये आला आणि तिथे मीडियावाल्यांना पण त्यांनी बोलवलं आणि बघा इतका राडा झाला काल रात्री. म्हणजे तुम्ही विचार करा, जर विद्यार्थ्यांना, विद्यार्थिनींना त्यांचे प्रश्न काय आहेत हे मांडता येत नसेल, त्यांना मांडू दिलं जात नसेल आणि समजा काही विद्यार्थिनींना वाटलं की नाही राहुल गांधी येत आहेत, ते विरोधी पक्ष नेते आहेत, ते आमच्या समस्या समजून घेतील, संसदेमध्ये मांडतील, असं वाटल्याने जर त्यांना यायचं असेल त्या ठिकाणी, तर ते येऊ शकत नाहीये का? या देशामध्ये लोकशाही नाहीये का? हे जे काँग्रेसचे सगळे नेते त्यांनी तेच प्रश्न विचारलेत. विजय वडेट्टीवार म्हणतात की काँग्रेस बदल्याचं राजकारण कधीच करत नाही. आम्ही काही इथं आलेलो नव्हतो. हे ए लोकांनी ज्या विद्यार्थिनींना त्रास दिलाय त्याच्यासाठी आम्ही आलो. पोलीस सुद्धा आले होते आणि त्यांचं म्हणणं असं आहे की पोलीस ए गुंडांना काहीच करत नाहीये. त्यानंतर यशोमती ठाकूर आहेत, त्या म्हणतात की भाजपची प्रथा आहे पैसे देऊन बोलण्याची. पैसे देऊन लोकांना त्यांनी तिथे पाठवलेलं असणार आहे. त्यानंतर ही एन-एस-यू-आयची कार्यकर्ती आहे. तिने सांगितलं की काय झालंय त्या ठिकाणी. 2-3 तास तिथे विद्यार्थिनींना डांबून ठेवलं. बाहेरूनही कुणाला जाऊ दिलं नाही. म्हणजे इतक्या लेव्हलचा थरार, इतक्या लेव्हलचं काय म्हणूया भीती विद्यार्थिनींमध्ये हे लोकं घालत आहेत. बरं म्हणून काय कार्यक्रम थांबणार आहे का? तर आज कार्यक्रम होणार आहे. हे एका कॉलेजमध्ये झालं. 42,000 विद्यार्थिनींची नोंदणी आहे. तुम्ही बघा आता गर्दी बघायला लागेल. मी तुम्हाला ते सगळं दाखवणार आहेच. जवळपास 500 पोलीस हे त्या ठिकाणी त्यांनी तैनात केलेले आहे. 700 वाहतूक पोलीस ट्रॅफिक वगैरे मेंटेन करण्यासाठी या ठिकाणी येणार आहे आणि अर्थातच कुठल्याही पक्षाचं काहीही असलं तरी अशा प्रकारची यंत्रणा ही जी आहे ती करावी लागते आणि ते करणं चाललेलं आहे. पण अहो हे काय म्हणजे हे फोटो बघा तुम्ही.
हे बघा हे फोटो. हे काय आहे म्हणजे? हे पुण्यासारख्या सुसंस्कृत ठिकाणी बरं इतकं का घाबरत आहेत हे लोक राहुल गांधी यांना? एक तर आपल्याला माहिती आहे की घाबरण्याचं सगळ्यात महत्त्वाचं कारण म्हणजे यांचं हललेलं आहे, खुर्ची हललेली आहे. 20 तारखेला जे विद्यार्थ्यांचं आंदोलन झालं, या आंदोलनानंतर देशभरामध्ये जे काय चाललंय, जेन झीच नाही, जेन अल्फा सुद्धा रस्त्यावर येते. त्यानंतर काल ते सी-जे-पीचे लोक जे आंदोलन करतायत, की शाळांमध्ये जाऊन शाळेची अवस्था दाखवत आहे, शाळा ठीक करा म्हणत आहे. तर त्यांच्यावरही काल मारहाण झाली. काल राजस्थानमध्ये तुम्ही पाहिलं असेल आशुतोष रांगाला प्रचंड मारलं गावकऱ्यांनी. आणि गावकऱ्यांनी मारलं म्हणजे ते गावकरी नव्हते, ते भाजपचे गुंड होते. साध्या वेशातले, गावातले. काही गावकऱ्यांनी विरोध करावा म्हणून त्यांनी गावकऱ्यांना खोट्या गोष्टी पण सांगितल्या, की अरे ते सी-जे-पीचे लोक येत आहेत ना, कॉंक्रोच जनता पार्टीचे, त्यांना शाळा पाडून टाकायची आहे. त्याच्यामुळे म्हणे तुम्ही यांना विरोध करा. मग गावातल्या लोकांना म्हटलं, अरे यांना शाळा पाडायची, आमची शाळा पाडतायत, म्हणून त्यांनी विरोध केला. म्हणजे अशा अशा अफवा पसरवून या देशाची व्यवस्था समजून घेण्याचा कोणी प्रयत्न करत असेल, इथल्या विद्यार्थ्यांसोबत विद्यार्थिनींसोबत कोणी संवाद साधण्याचा प्रयत्न करत असेल, तर त्यांच्यासोबत काय केलं जातंय, तुम्हाला जर वाटत असेल की ही लोकशाही आहे, बिलकुल नाही. लोकशाहीमध्ये असं होत नाही. काँग्रेस सत्तेमध्ये होतं तेव्हा भाजपला बोंबा ठोकण्याची पूर्ण मुभा होती. कुठेही जाऊन काहीही बरळायचे, मोठे मोठे नसलेल्या इश्यूवरून आंदोलनं करायचे, खोट्या गोष्टींवरून आंदोलनं करायचे. आता सुद्धा ते करतात खोट्या गोष्टींवरून आंदोलनं. बांगलादेशच्या गोष्टीवरून आंदोलन करतात ते. इथल्या विद्यार्थ्यांनी आत्महत्या केल्या तर आंदोलन नाही करत एबीव्हीपीचे लोक. त्यामुळे तुम्ही समजून घ्या की आज सत्तेत बसलेला हा पक्ष या देशाला कुठे नेत आहे. पण तरी मी म्हणते की आजचा कार्यक्रम जोरदार होत आहे. कारण की तुम्ही इतर मीडियामध्ये बघितलं असेल काय तयारी आहे, जय्यत तयारी आहे, मोठा टेंट टाकलेला आहे, बाहेर रजिस्ट्रेशनची व्यवस्था आहे. अशा सगळ्या गोष्टी या ठिकाणी आहेत. आणि त्यामुळे आज बघावं लागणार आहे की पुढे काय होतं. पण येस पुणेकरांनो, हे शोभलं नाही आहे. या सगळ्याबद्दलच्या मित्रमैत्रिणींनो तुमच्या प्रतिक्रिया मला कमेंट करून नक्की सांगा. व्हिडिओ जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा. थांबते. थँक यू सो मच.